नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज वैशाख कृष्ण सप्तमी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर. पूर्व प्राथमिक खाजगी शाळांकरता नोंदणी अनिवार्य, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचे निर्देश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन संपन्न. आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केली भाईंदर आणि मीरा रोड रेल्वे स्थानकाची पाहणी. प्रलंबित कामे करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना केल्या सूचना. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्या अष्टमध्ये नरेश म्हस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा आज नवी दिल्ली येथे केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार 2010मध्ये प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन्स प्रेझेन्स यांनी संसद रत्न पुरस्कारांची सुरुवात केली. मे 2010मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉक्टर कलाम यांनी केले होते. उल्लेखनीय म्हणजे हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते. प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2025 प्राप्त करण्याकरता लोकसभा आणि राज्यसभेतल्या 17 खासदारांसह 2 संसदीय स्थायी समित्यांनाही नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे NCB अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समितीने हे नामांकन केले आहे. जुलै 2025च्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या 15व्या संसद रत्न पुरस्कार समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. महाराष्ट्रातले खासदार नरेश गणपत म्हस्के शिवसेना, स्मिता उदय वाघ भाजप, ॲडव्होकेट गायकवाड वर्षा एकनाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्राध्यापिका मेधा विश्राम कुलकर्णी भाजप आणि श्री अरविंद गणपत सावंत शिवसेना उभाठा यांनाही संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय विद्यार्थी सेनेपासून नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नगरसेवक, सभागृह नेते, ठाणे महापौर ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी ते संसद गाजवत आहेत. संसदेत त्यांची पहिलीच टर्म असली तरी खासदार नरेश म्हस्के यांची महत्त्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी आणि वक्फ दुरुस्ती विधेयक 2024च्या छाननीकरता नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या म्हणजे JPCच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवींवर 100% विमा सुरक्षित करण्याकरता पाठपुरावा, विविध धोरणांवर चर्चा, प्रश्नोत्तरात सक्रिय सहभाग, संसदेत लक्षणीय उपस्थिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महत्त्वपूर्ण चर्चा, देशहितासाठी शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या नात्याने मांडलेली भूमिका या सर्व कामकाजाची दखल घेऊन खासदार नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन आणि दिलेले प्राधान्य यामुळेच आजचा पुरस्कार मला जाहीर झाला आहे. या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्त्यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत असल्याचे प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या 3 ते 6 वयोगटातल्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांकरता शालेय नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
ही नोंदणी राज्य शासनाच्या प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे ठाणेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी एका अधिकृत पत्राद्वारे दिली आहे. पूर्व प्राथमिक शाळा, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG अशा कोणत्याही स्वरूपात शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी आपली नोंदणी education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्री स्कूल रजिस्ट्रेशनच्या टॅबवर करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना संस्थांनी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, इमारत प्रौढता दाखला, आरोग्य व स्वच्छता प्रमाणपत्र अशी माहिती व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अन्वये 3 ते 6 वयोगटातल्या मुलांना एकसंघ आणि नियोजनबद्ध अशा शिक्षण सुविधा देण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात येत आहे. पूर्व प्राथमिकचे शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी शाळा व केंद्रांनी आपली नोंदणी अनिवार्यपणे पूर्ण करावी, अन्यथा नियमाप्रमाणे पुढील कारवाई करावी लागेल, असा इशारा शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री बाळासाहेब राक्षे यांनी दिला आहे. नागरिकांना चांगली सेवा द्यायची असेल तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे, चांगलं भव्यदिव्य कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे. ही एक फक्त इमारत नसून या इमारतीमध्ये आपण जे काही काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. कल्याण शहरातल्या नवीनतम आणि अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा उपप्रादेशिक कार्यालयाच्या नूतन उद्घाटनाच्या कल्याण शहरातल्या नवीनतम आणि अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आजचा दिवस कल्याण डोंबिवलीच्या इतिहासातला सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे. एक मोठी वस्तू या ठिकाणी उभी राहिली आहे. हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. RTO विभाग राज्याला महसूल मिळवून देणारा एक महत्त्वाचा विभाग आहे. म्हणून प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली. एक परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं. आपले जे कर्मचारी आहेत आणि परिवहन सेवेचे ST ड्रायव्हर, कंडक्टर किंबहुना RTO विभागाचे कर्मचारी, अधिकारी त्यांना देखील या सुविधा देण्याचं काम राज्य सरकारचं आहे. त्यामुळे आपल्याला जे काही सहकार्य लागणार आहे ते पूर्णपणे सहकार्य राज्य सरकारकडनं मिळेल. आपण आता सगळं स्मार्ट पद्धतीने करतो आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो आहे आणि या माध्यमातून देखील आता परवाना देण्याचं काम पूर्वीसारखं नसून तुम्ही आता परवाना देताना देखील नवीन टेक्नॉलॉजी आणताय. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने होणारे अपघात टळतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की नाशिक येथे एका अपघातात 25 लोक मृत्युमुखी पडले होते. तेव्हा राज्यातले सगळे ब्लॅक स्पॉट काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यावर देखील तुमच्या विभागाने खूप चांगलं काम केलं आहे. पुढे ते म्हणाले की आपली संस्था जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना देखील मिळाला पाहिजे, अशी भावना मनावर ठेवून आपल्याला काम करायचं आहे. खऱ्या अर्थाने ईज ऑफ बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग ही आपल्या राज्याची प्रमुख भूमिका आहे आणि आपल्या माध्यमातून देखील त्याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा मिळेल. STला आपण लाईफलाईन म्हणतो. पहलगाममध्ये जेव्हा आपल्या निरपराध लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं, त्यांच्या नातेवाईकांना आपण विमानाने इकडे आणलं आणि पुढे परिवहनच्या सेवेने आपण त्यांच्या गावी सोडलं. हे देखील परिवहन सेवेने त्यावेळेला केलेले काम खऱ्या अर्थाने जनसेवेचे आणि लोकभावनेचे आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलंय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. खासदार नरेश म्हस्के यांनी आज सोमवार 19 मे रोजी भाईंदर आणि मीरा रोड रेल्वे स्टेशनाची पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच काही कामे येत्या 10 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश दिले. मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकावरच्या प्रलंबित कामासंदर्भात DRM पंकज सिंग आणि वेस्टर्नचे GM अशोक मिश्रा यांच्याबरोबर खासदार नरेश म्हस्के
हे शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आणि उत्तर भारतीय नेते विक्रम प्रताप सिंग यांच्या समवेत गेल्या 2-3 महिन्यापासून पाठपुरावा करत आहेत. ती कामे आता जलद गतीने सुरू झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान समाधान व्यक्त केले. खासदार नरेश म्हस्के यांनी प्रथम भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागाला भेट दिली आहे. एक्सेलेटर व छताच्या कामाची पाहणी केली. स्वच्छतागृहाची समस्या तर काही संदर्भात अडचणी येत होत्या, काही कामांना उशीर केला जात होत्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी DRM यांच्याशी मोबाईलवरून संवाद करून लवकरात लवकर सर्व कामे करण्याचे निर्देश देण्यात आले. खासदार नरेश म्हस्के यांनी पूर्ण रेल्वे स्टेशनची पाहणी केली. दोन्ही बाजूंची पार्किंगची समस्या जाणून घेतली. प्रवाशांची चर्चा केली. तृतीयपंथी व्यक्ती आणि वेश्या व्यवसाय करण्यामध्ये महिलांना जो त्रास होत आहे त्याबाबत पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी चर्चा केली. तसेच रेल्वे पोलिसांनाही फैला घेऊन दोघांनी एकमेकांच्या सहकार्याने प्रवाशांच्या समस्या दूर करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. खासदार नरेश म्हस्के यांनी भाईंदर ते मीरा रोड रेल्वे स्टेशनने प्रवास करून प्रवाशांशी चर्चा केली. मीरा रोड स्टेशनला येऊन त्यांनी तिथली पाहणी केली. अचानकपणे या ठिकाणच्या टॉयलेटची पाहणी करून खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. या कामाबद्दल मीरा रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर नरेश प्रसाद यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. खासदार नरेश म्हस्के यांनी पूर्ण स्टेशनची पाहणी केली आणि सर्व संबंधित अधिकारी, प्रकल्प अधिकारी, रेल्वे अधिकारी, अभियंता, दोन्ही स्टेशनला जबाबदार अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांच्या समवेत बैठक आयोजित करून तातडीचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी निर्देश दिले. लोकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील या संदर्भात त्यांना सूचना केल्या. राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना भाईंदर आणि मीरा रोड येथे थांबा मिळावा अशी येथील प्रमाणांची मागणी असून या मागणीचा विचार करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. ठाण्यात देशभक्तीचा प्रसार करण्याकरता शहरातले मुख्य चौक, जिल्हा व पोलीस मुख्यालय, महाविद्यालय इत्यादी निवडक ठिकाणी निवृत्त लष्करी रणगाडे आणि तोफा बसवाव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय परिषद सदस्य ओमप्रकाश शर्मा यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. शर्मा यांनी यापूर्वी वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरात 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांकरता एक स्मारक बांधले आहे. तिथे हजारो मुले शूरसैनिकांकडून प्रेरणा घेत आहेत. आता ते प्रमुख ठिकाणी बंद असलेले टँक आणि तोफा बसवून व्यापक प्रमाणात देशभक्तीची भावना जागृत करू इच्छितात. त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये असे म्हटलेले आहे की सध्या संपूर्ण देश ऑपरेशन सिंधूसारख्या अनुकरणीय उपक्रमांचे कौतुक करत आहेत. आपल्या सर्वांनाच चांगले माहिती आहे की आपल्या सशस्त्र दलांकडे अनेक युद्धगाड्या आहेत ज्यांनी अनेक युद्धांमध्ये आपल्या देशाची शौर्याने सेवा केली आहे, असे ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितले. यापैकी अनेक ऐतिहासिक शस्त्रे त्यांचे सक्रिय कर्तव्य पूर्ण केल्यानंतर सध्या निकामी झाली आहेत आणि आता कार्यरत नाहीत. माझे विनम्र आवाहन आहे की या निवृत्त लष्करी रणगाड्यांचे रूपांतर आपल्या महान राष्ट्राच्या नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्याकरता आणि त्यांना जोपासण्याकरता शक्तिशाली साधनांमध्ये करता येईल. जिथे देशभरातले निवडक शहरे आणि गावांमध्ये विशेषतः प्रमुख सार्वजनिक चौकांमध्ये हे बंद केलेल्या रणगाडे धोरणात्मकरित्या स्थापित केले जातील. अशा स्थापनेमुळे नागरिकांना, विशेषतः तरुणांना आपल्या लष्करी इतिहासातल्या एक वास्तविक संबंध मिळेल आणि त्यांना आपल्या राष्ट्राच्या सामर्थ्याचे व लवचिकतेचे प्रतीकही पाहता येईल आणि त्यांच्या मुखसाक्षीतनं मौल्यवान धडे घेता येतील. त्यांची योग्य काळजी घेण्याकरता या आस्थापनांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे सोपवता येईल. शिवाय ही स्थळे महत्त्वाची ठिकाणे बनू शकतात. महत्त्वाच्या राष्ट्रप्रसंगी आणि वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात आणि ते लोक एकत्र येऊ शकतात. आपल्या शूरसैनिकांना आणि त्यांनी देशाकरता दिलेल्या बलिदानांना आदरांजली वाहू शकतात, श्रद्धांजली वाहू शकतात. या स्थापनेत विशिष्ट टँक मॉडेलचा इतिहास, त्याचे सेवा रेकॉर्ड आणि आपल्या देशाने सहभागी झालेल्या काही महत्त्वाबद्दल माहिती देणारे फलक किंवा प्रदर्शने लावता येतील, असे ओमप्रकाश शर्मा यांनी यावेळी सांगितले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या,
आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर. पूर्व प्राथमिक खाजगी शाळांकरता नोंदणी अनिवार्य. शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचे निर्देश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन. आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केली भाईंदर आणि मिरारोड येथील स्थानकाची पाहणी. प्रलंबित कामे करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना केल्या सूचना. या होत्या ठाणे वार्ता. आपण आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळांना किंवा फेसबुक तर यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.